नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट. महाराष्ट्राला मिळणार 713 किलोमीटर लांबीच्या नव्या मार्गाची भेट. 15,000 कोटीचा नवा एक्सप्रेसवे राज्यातील या शहरांना कनेक्ट करणार. आपल्या महाराष्ट्रात देखील गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत आणि यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आपल्या राज्याला आणखी एका नव्या मार्गाची भेट मिळणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्राने एक्सप्रेसवे. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे नवनवीन मार्ग तयार झाले आहेत. रस्त्याचे नेटवर्क वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये शासन आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले आहेत. यामुळे भारतातील दळणवळण व्यवस्था ही गेल्या काही वर्षाच्या तुलनेत सध्या मजबूत दिसते. आपल्या महाराष्ट्रात देखील गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत आणि यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आपल्या राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. हा नवीन महामार्ग मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांना जोडणार आहे. यामुळे राज्यामधील कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. इंदूरला हैदराबादशी जोडण्यासाठी हा प्रोजेक्ट भारतमाला प्रकल्पांतर्गत विकसित केला जाईल. हा प्रोजेक्ट 713 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा महामार्ग इंदूर ते बांद्रा, बुरहानपूर मार्गे, इच्छापूर मार्गे महाराष्ट्र आणि तेलंगणामधून हैदराबाद असा राहणार आहे. दरम्यान आता आपण हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा राहणार, राज्यातील कोणते भाग एकमेकांना जोडले जाणार याच बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो बघूया. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजना अंतर्गत इंदूर ते हैदराबाद दरम्यान 713 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प तयार होत असून या प्रस्तावित महामार्गाला बऱ्याच ठिकाणी राज्य महामार्ग देखील जोडले जाणार आहेत, जे राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच NHAI कडून बांधले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला हा संपूर्ण महामार्ग 15,000 कोटीचा राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या इंदोर ते हैदराबादचे अंतर 876 किमी अंतर आहे, पण एकदा हा महामार्ग तयार झाला की हा महामार्ग 157 किमीने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी 3 तासांनी कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे इंदूर ते हैदराबाद हे अंतर केवळ 10 तासात पोहोचता येणार आहे. हा महामार्ग इंदोर, बुरहानपूर आणि बांद्रा मार्गे मुक्ताईनगर, जळगाव, अकोला, हिंगोली आणि नांदेडमधून जाणार आहे आणि पुढे तेलंगणामधील मंगळूरू, रामसनपल्ली, संगारेड्डी अशा हैदराबादपर्यंत जाणार आहे. इंदूर आणि हैदराबाद दरम्यानच्या महामार्गाच्या बांधकामामुळे IT कंपन्यांना मोठा फायदा प्रमाणात होईल. लॉजिस्टिक्सची सुधारण्यात मदत होणार आहे. या नव्या प्रस्तावित प्रकल्पामुळे इंदूरमधील व्यापारी त्यांच्या वस्तू सहजपणे दक्षिण भारतात पोहोचवू शकतील. हा महामार्ग प्रकल्प कृषी, पर्यटन, शिक्षण, अध्यात्म आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा देण्याचा ठरणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.